सुपरस्टार सुप्रसिद्ध गोलंदाज बरकत शेख गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, 5 षटकांचा हा सामना आहे आणि इथे पहिल्या षटकामध्ये बरकत शेखला आपण पाहतोय. पहिला बॉल ऑन साइडला टर्न केलं जाते. डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक सिंगल धाव धावफलकावरती ऍड होतीये आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येला श्री गणेशा झालाय. धावसंख्येला आकार द्यायला सुरुवात झाली. बरकतला आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहतोय. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती रोहित यादव आपल्याला पाहायला मिळतोय. हिटमॅन ईश्वर स्पोर्ट्स ईश्वरपूर संघाचा हिटमॅन आता मात्र आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. यावेळेस देखील कमालीचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. तिथे डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. फिरकीचा जादूगर आहे आणि फिरकीची जादू याच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. अनेक स्पर्धा या खेळाडूच्या माध्यमातून देखील खेळल्या जात आहेत मोठमोठ्या स्पर्धेमध्ये. त्यामध्ये आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, त्याचबरोबर यंग स्टार ट्रॉफी असेल, या स्पर्धांमध्ये देखील खेळताना पाहायला मिळतो. लोअर फुल टॉस सरळ बॅटने, सीधी बॅट, नो बकवास, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी हिटमॅनच्या बॅट पळालाय षटकार. लोअर फुल टॉस बॉल होता, चुकी होती. थोडासा यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न होता आणि त्यामध्ये थोडीशी लाईन खराब पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा रोहित यादवने घेतलाय. सुरेख फटका पाहायला मिळालाय. 7 या आकड्यावरती आता मात्र धावफलक जाऊन पोहोचतोय. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलं जात आहे. डीप बॉलून प्रोटेक्शन येईल. एक सिंगल कंप्लीट केलं, दुसरीचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पदार्थ आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचतीये 8 या आकड्यावरती. 8 ऑन दी बोर्ड. 8 धावा धावफलकावरती. कुठेतरी जर पाहायला गेलं तर ईश्वर स्पोर्ट्स ईश्वरपूर संघ देखील तास ताकदीचा संघ आहे आणि यांच्याकडे देखील क्षमता आहे प्रतिस्पर्धी संघाला नमवण्याची आणि ती क्षमता घेऊन सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये उतरले आहेत. लोअर फुल टॉस एक्स्ट्रा कव्हर्सला फटका, डीप प्रोटेक्शन येत आहे. एक सिंगल कंप्लीट झाली आहे आणि या एका सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरसावते. 9 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 9 ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. सुरुवात चांगली झाली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आता मात्र सुरुवात चांगली झाली आहे. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आता मात्र स्ट्रायकिंग एन वरती पुन्हा एकदा रोहित यादव याला आपण पाहतोय. एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय, म्हणजेच काय त्यानं त्याची आक्रमकता स्पष्ट केली आहे. ओहो, इथे मात्र वळण घेणारा बॉल, डॉट बॉल. निर्धाव चेंडूची झाले सांगता पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्या त्या 9, बिनबाद 9 धावा फलकावरती.
आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. हो यावेळेस रिव्हर्स, क्या बात आहे, सुरेख फटका, बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी आलाय चौकार. यस आता मात्र धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 13 ऑन दी बोर्ड. एक चौकार सतपाल खाडेच्या विरोधात ठोकलाय. सँडी यादव, संदीप यादव, कमालीचा फटका पाहायला मिळाला. 4 धावांची मोहर. थोडा काळ संघर्ष केला आणि त्यानंतर संघर्षातून चौकार आला. पुन्हा एकदा रिव्हर्स, क्या बात आहे, अल्टी पलटी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर कल्टी, आलाय चौकार. ती जाऊन पोहोचते. 17 ऑन दी बोर्ड. 2 चौकार बॅक टू बॅक आलेत. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक बरकत शेख डाऊन दी बॉल, विकेट मिळते. पहिला धक्का, 17चा खतरा ईश्वर स्पोर्ट्स ईश्वरपूर संघाला लागलाय. पहिला धक्का, पहिला फलंदाज बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, सांगली जिल्ह्यातील जबरदस्त खेळाडू, ज्या खेळाडूच्या नावावरती 9 चेंडू आणि 9 षटकार लगावण्याचा कारनामा आहे, असा खेळाडू सूरज तांबे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या क्रमांकावरती, तिसऱ्या स्थानावरती आता मात्र षटकारांचा बेताज बादशाह बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. पहिला धक्का बसलाय आणि आता त्याची जागा घेण्यासाठी सूरज तांबेटला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. षटकार किंग, सिक्सर किंग म्हणून देखील याच्याकडे पाहिलं जातं. संगमेश्वर तालुका मुरादपूर येथे होणाऱ्या स्पर्धेमध्ये 9 चेंडू आणि 9 षटकार ठोकण्याचा कारनामा या खेळाडूच्या नावावरती आहे आणि तो खेळाडू आता मात्र सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न झालाय, मात्र इथे संपर्क नव्हता. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. डॉट बॉल आलाय. कुठेतरी जर पाहायला गेलं तर रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये अपयश आलंय. निर्धाव चेंडू हाताला गेला. कमबॅक इथे सतपाल काढायचं राहिलंय. ओहो, फॉलिंग स्वीप, क्या बात आहे, फटका तर सुरेख आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, मात्र विकेट मिळते. माघारी परतावं लागतंय. सूरज तांबेट बॅक टू दी पवेलियन.
तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी स्पिन ट्विन सूरज पाटीलच्या खांद्यावरती दिली जाते. मात्र स्ट्रायकिंग एंडवरती कोण आहे? रोहित यादव आहे. आतापर्यंत 4 चेंडू आणि 7 धावा त्याच्या बॅट मधून आल्या आहेत. त्याला आता मात्र आपण स्ट्रायकिंग एंडवरती पाहतोय. हो, टप्पा पडला, वळण घेतलंय, फिरकीची जादू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. पहिला बॉल हा डॉट बॉल आला. पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 17 या आकड्यावरती धावफलक, 17 ऑन दी बोर्ड. 2 फलंदाज बाद झालेत. आता मात्र या 2 खेळाडूंना संघाची जबाबदारी उचलायची आहे. उचलले आहे चांगल्या प्रकारे. आडवा पाटने फटका, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, त्याच्या मस्तकावरती दस्तक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी आलाय षटकार. तेवीस या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 23 ऑन दी बोर्ड. आता मात्र रोहित यादवच्या बॅट मधून एक धमाकेदार षटकार येत असताना पाहायला मिळालाय. यावेळेस पुन्हा एकदा आउटसाइड दी ऑफ स्टंप. इथे कमबॅक झालाय. इथे डॉट बॉल हाताला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 23 या आकड्यावरती धावफलक मात्र स्थिरावलाय. 23 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. फिरकीचा जादूगर आणखीन एक गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. फिरकीची जादू पाहायला मिळाले. मात्र त्याच्या विरोधात रोहित यादव देखील आक्रमक बॅटिंग करतोय. आडवा बॅटने पुन्हा एकदा फटका सजवत असताना फक्त आणि फक्त एक सिंगल धाव धावफलकावरती ऍड होतीये. आणि या एका सिंगलच्या मदतीने 24 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 24 ऑन दी बोर्ड. 24 धावा धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आणि आतापर्यंत विचार केला तर धावा तितकाशा बनवलेल्या गेलेल्या नाही आहेत. या 2 खेळाडूंच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. संघाची अडकलेली नाव रे, तिला किनारी लाव रे. आता मात्र संघाची अडकलेली नाव किनारी लावायची आहे. यावेळी समोरच्या दिशेने सरळ बॅटने फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक बरकत शेख डाऊन दी बॉल. विकेट मिळते. आणखीन एक फलंदाज. डीजे बॅक टू दी पवेलियन. यस डीजे. मैदानाच्या आतमध्ये ईश्वर स्पोर्ट्स ईश्वरपूर संघाचा फिनिशर सईद बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील चांगली बॅटिंग अखेरच्या षटकामध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि आता तोच खेळाडू पुन्हा एकदा बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. बागफुटला जाऊन पुन्हा एकदा घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकाच्या अखेरीस 24 धावा धावफलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 24 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. वरती बरकत शेखला आपण पाहतोय. 4थ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. हो, पहिला बॉल समोरच्या दिशेने सरळ पाटने. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. वाह, काय एफर्ट्स पाहायला मिळालंय. या एफर्ट साठी टाळ्यांचा गजर होऊ जाऊ दे. मयूर कुंभार कमालीचे एफर्ट्स. धावा वाचवल्यात नक्कीच. आपल्या संघासाठी बहुमूल्य धावा इथे मयूर कुंभारने वाचवलाय. बॅटच्या सहाय्याने देखील सातत्याने कॉन्ट्रीब्युशन राहिले आणि आता देखील धावा वाचवल्यात. पुन्हा एकदा एक सिंगल धाव धावफलकावरती ऍड होतीये.
फक्त आणि फक्त एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. मयूर कुंभार कौतुक करावं लागेल. पहिल्या सामन्यामध्ये बॅटच्या साह्याने कॉन्ट्रीब्युशन आणि आता या दुसऱ्या सामन्यामध्ये फिल्डिंगच्या माध्यमातून कॉन्ट्रीब्युशन देत असताना पाहायला मिळालाय. हो पुन्हा एकदा टप्पा पडला. वळण घेतलं फिरकीचा जादूगर आता मात्र आपली जादू दाखवत असताना पाहायला मिळतोय. बरकत मैदानाच्या आतमध्ये करामत करतोय. फिरकीची करामत पाहायला मिळाली. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 25 या आकड्यावरती धावफलक 25 ऑन दी बोर्ड. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. हो खोलवर टप्पाचा बॉल समोरच्या दिशेने फटका गेला. डीप पण प्रोटेक्शन येत आहे. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाते आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 26 ऑन दी बोर्ड. कुठेतरी जर पाहायला गेलं तर शिवप्रेमी मलकापूर संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना चांगली धावसंख्या राखणं देखील गरजेचं आहे, कारण प्रतिस्पर्धी संघ त्याच ताकदीचा आहे. हो सफल होऊन पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल येतोय. फिरकीची जादू, बोटांची जादू मैदानाच्या आतमध्ये बरकत शेखची पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झालंय. लहानपणीचं एक गाणं होतं, माझ्या बोटांची जादू बघा बघा बघा, आणि आता मात्र बरकत शेखच्या बोटांची जादू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावा रोखल्यात खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये धावा रोखल्यात. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. हो पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर्सला घेण्याचा प्रयत्न. संपर्क पुन्हा एकदा खास नव्हता. आणखीन एक डॉट बॉल येतोय. विविधता पाहायला मिळालं. टप्पामध्ये विविधता असेल, त्याचबरोबर गतीमध्ये विविधता, त्याचबरोबर वळण देखील चेंडू वारंवार घेत असताना पाहायला मिळाला. आतल्या आणि बाहेरच्या दिशेला दोन्ही बाजूला चेंडू वळवताना हा गोलंदाज पाहायला मिळाला आहे आणि त्यामुळेच प्रतिस्पर्धी संघांच्या फलंदाजांना रोखलंय. आतापर्यंत या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च झाल्या आहेत. यावेळेस देखील वा क्या बात आहे. तिसरा डॉट बॉल. बॅक टू बॅकचे 3 निर्धाव चेंडू. ढूंढो ढूंढो रे साजना असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्या त्या 26. 3 गाड्यांच्या मोबदल्यात. तोपर्यंत ऐकूयात एक डीजेचं सुमधुर गाणं. ओव्हर टू डीजे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अखेरच्या षटकामध्ये प्रसादला आपण पाहतोय. अखेरचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सज्ज झालाय. हो पुन्हा एकदा वळण घेणारा बॉल. वाह क्या बात आहे. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. या अगोदरच्या सामन्यामध्ये ईश्वरपूर संघाने बनवल्या होत्या 82 धावा आणि आता या मॅच मध्ये धावांसाठी संघर्ष, एकाएकी धावेसाठी संघर्ष सध्याच्या घडीला ईश्वरपूर संघ करत असताना पाहायला मिळतोय. 26 आकड्यावरती रोखलंय. 26 वरती थांबवलंय. स्टेप आउट केलाय पुन्हा एकदा पंचांचा. नो बॉलचा इशारा आणि आता माघारी परतावं लागतंय का? चला माघारी परतावं लागतं. विकेट आली आहे. चौथा धक्का बसलाय. चौथा फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतोय. सईदची खेळी संपुष्टात आली. सईद बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीसे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनोज दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या अगोदरच्या सामन्यामध्ये ज्या संघाने 82 धावा 6 षटकामध्ये बनवल्या, तो संघ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल करतोय. मात्र आता फ्री हिटचा बॉल आहे. या चेंडूवरती मोठा फटका खेळणं गरजेचं आहे.
मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा वळण घेतलाय, पुन्हा एकदा फिरकीची जादू, पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने प्रतिस्पर्धी संघाला रोखलंय शिवप्रेमी मलकापूर स्पोर्ट्स संघाच्या गोलंदाजाने आणि चांगली गोलंदाजी सातत्य लय राखले मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळेस देखील आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलाय, डीप पण प्रोटेक्शन येईल पर्यंत एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट करण्यामध्ये यश येत आहे. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 29 आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. कुठेतरी जर पाहायला गेलं तर एकेरी दुहेरी धाव्यांचा अभाव सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि त्यामुळेच आतापर्यंत तरी कमी धावसंख्या, लो स्कोरिंग सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यस, पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय, पुन्हा एकदा डॉट बॉल आणि जसा डॉट बॉल आला तसा टाळ्यांचा गजर देखील झाला. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. कौतुक इथे प्रसादचं करावं लागणार आहे. कमालीची गोलंदाजी केली, आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना रोखून धरलं. आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. ओहो, यावेळेस देखील गरकन वळालाय, डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. प्रसादची जादू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. काय गोलंदाजी केली जाते, वारंवार बाहेरच्या दिशेने जाणारे चेंडू हाताळले जात आहेत आणि फलंदाजाला समजत देखील नाहीयेत. वारंवार डॉट बॉल केले जात आहेत. अजूनही जर विचार केला तर एका चेंडूचा काही शिल्लक आहे. शेवटचं षटक चालू आहे. या शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका येईल का? पुन्हा एकदा ऑन साइडला फटका, क्या बात आहे. मिड विकेट हवाई यात्रेसाठी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मनोजच्या बॅटमधून अखेरच्या चेंडूवरती आलाय षटकार. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 5 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्या 35 आणि आता जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 30 चेंडू आणि 36 धावा. यस, थँक्यू डीसे. आणि आता मात्र यानंतरचा होणारा सामना दोन्ही टीम्स कॅप्टन एका बाजूला रायगड वॉरियर्स बॉस 11 संघाच्या विरोधामध्ये धुरंधर 11 दोन्ही टीम्स कॅप्टन. आपण नाणेफेकीसाठी येतोय. 36 धावांची आवश्यकता आहे. 30 चेंडू आणि 30 चेंडू मध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. चला, दोन्ही टीम्स यानंतर धुरंधर 11 आणि त्याचबरोबर रायगड वॉरियर्स बॉस 11 दोन्ही टीम्स कॅप्टन आपण यायचं नाणेफेकीसाठी. यानंतर आपला सामना खेळला जाईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. एका बाजूला अमोल शेळके, या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील धावांचा पाऊस ज्या खेळाडूने पाडलाय तो खेळाडू आणि त्याच्या साथीने मॅन इन फॉर्म अर्थातच मॅन फ्रॉम सातारा मयूर कुंभार बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत असताना पाहायला मिळतोय.
अमित सातपुते सर यांच्या शुभ हस्ते यानंतरचा होणाऱ्या सामन्याचं नाणेफेक केलं जाईल. बॉस 11 आणि त्याचबरोबर धुरंधर 11 दोन्ही टीम्स कॅप्टन. चला आपण यायचं नाणेफेकीसाठी. बॉस 11 आणि धुरंधर 11. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पहिल्या षटकामध्ये विजय अण्णा यांना आपण पाहतोय. ज्या गोलंदाजाने 5 विकेट कमवण्याचा कारनामा केला, विशाल यांना आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहतोय. पहिलं षटक अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्याची जबाबदारी मात्र दुसऱ्या बाजूला कोण आहे? अमोल शेळके आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूने या अगोदरच्या सामन्यामध्ये 93 धावांचा पाठलाग करायचा असताना चांगली बॅटिंग केली, 40 धावांची नाबाद खेळी ज्याच्या बॅटमधून आली आहे तो खेळाडू, आणि आता मात्र आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती विशालांना पहिला बॉल लोअर फुल टॉस ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न होता. पाठीमागे थोडंसं फंबल झालंय. फ्लाइंग स्लिपचा क्षेत्ररक्षक चुकी झाले आणि त्या चुकीचा फायदा घेत असताना एक सिंगल धाव 22च्या स्वरूपात धावफलकावरती लगावली जाते आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावेल. धावसंख्येला आकार द्यायला सुरुवात झाली. खातं उघडलं गेलंय. धावसंख्येला आता मात्र सुरुवात झाली आहे. पहिली धाव आली आहे. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, फटका फसला, विकेटची संधी आणि झेल सोडलाय. कुठेतरी जर पाहायला गेलं तर पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये तितक्याशा धावा बनवल्या गेल्या नव्हत्या आणि त्यामुळे हा झेल महत्वाचा होता. झेल कोणाचा होता तर मयूर कुंभारचा झेल होता आणि तो झेल सोडला आणि एक सिंगल धाव फलकावरती ऍड झाली आहे. 28 चेंडू आणि 28 चेंडू मध्ये 34 ची गरज आहे. येणारे 28 बॉल आणि या 28 बॉल मध्ये बनवायच्या 34 धावा आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती अमोल शेळकेला आपण पाहतोय. यावेळी सरळ बॅटने मिड ऑफला क्लिअर केलंय. 30 यार्ड सर्कलला भेदलंय. क्षेत्ररक्षक येतोय मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी या दुसऱ्या इनिंगचा या रन चेसचा पहिला चौकार. रिव्हर्सचा फटका, पुन्हा एकदा फटका फसतोय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तो चेंडूच्या खाली. दुसरा झेल इथे सोडला गेलाय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा हा खेळ आणि इथे 2 कॅच एका क्षेत्ररक्षकाकडून सोडले गेले आणि त्यानंतर धुरंधर 11 कॅप्टन आपण यायचं नाणेफेकीसाठी. धुरंधर 11 कॅप्टन आपण या नाणेफेकीसाठी. बॉस 11 संघाचा कर्णधार उपस्थित आहे. धुरंधर 11 आपण यायचं नाणेफेकीसाठी. धावसंख्येचा विचार केला तर 7 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 7. बॅकफुटला गेलं, एक्स्ट्रा कव्हर्सला झेल सोडला आणि त्याचं उत्तर मयूर कुंभारने दिलंय. चौका ठोकलाय आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावत आहे. 11 या आकड्यावरती धावफलक. आता मात्र रन बॉल इक्वेशन जिंकण्यासाठी 25 चेंडू आणि या 25 चेंडू मध्ये आवश्यकता आहे 25 धावांची. 25 मध्ये 25 बनवायचे. कुठेतरी जर पाहायला गेलं तर झेल सोडले आहेत आणि ते झेल आता महागात पडतात. मयूर कुंभारचा एक झेल आणि त्याचबरोबर अमोलचा देखील एक झेल सोडलाय. खोलवा टप्प्याचा हेलिकॉप्टर बॉल एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅकचा लगादारचा हा दुसरा चौकार. पहिल्या षटकाचा काही ते समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्या त्या 15. जिंकण्यासाठी 24 चेंडू असतील आणि या 24 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत 21 धावा.
आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहतोय. कुमार यांना आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दुसऱ्या षटकामध्ये पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 15 धावा बनवल्या गेल्या आणि आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये कुमार यांना इन्व्हाइट केलंय. 24 मध्ये 21 ची आवश्यकता. हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. धावसंख्या पहिल्या षटकामध्ये कमी बनवली गेली आणि लो स्कोरिंग धावसंख्येचा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली झाली. पहिल्या षटकामध्ये 15 धावा बनवल्या गेल्या आहेत. पहिला बॉल ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न, संपर्क नव्हता. बॅट आणि बॉलचा संपर्क इथे मात्र खास नव्हता. एक डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. 23 मध्ये 21 धावा बनवायच्यात. येणारे 23 बॉल आणि या 23 बॉल मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. कुठेतरी या जोडीने पहिल्या सामन्यामध्ये 93 धावा नाबाद चेस केल्या होत्या. त्या जोडीला आता मात्र फक्त आणि फक्त 36 धावा बनवायच्या आहेत. रोखल्या जातील की बनवल्या जातील हे पाहणं गरजेचं आहे. और रिवर्सचा फटका, क्या बात आहे. अल्टी पलटी बॉल सीमारेषेच्या बाहेर कलटी. 4 धाव्यांसाठी अमोल शेळकेच्या बॅटपडून आलाय चौकार. एकोणीस या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 22 मध्ये 17 ची आवश्यकता आहे. येणारे 22 बॉल आणि या 22 बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे. हो, यावेळेस साडवा बॅटने मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी अमोल शेळकेच्या बॅटमधून आलाय षटकार. यावेळी समोरच्या दिशेने पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आता चुकी होणार नाहीये. आता अखेर तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडला गेलाय. कुठेतरी जर पहिले झेल पकडले गेले असते तर संधी निर्माण झाली असते. प्रतिस्पर्धी संघाला रोखण्याची संधी निर्माण झाली असते. मात्र ती चुकी केली आणि त्यामुळे आता 25 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी 20 बॉल आणि 11 ची आवश्यकता आहे. आतमध्ये अक्षय भोसले दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मधला हा खेळाडू, बोरगाव मधला हा खेळाडू बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. साताऱ्याचा पोलाड म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो खेळाडू बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. येणारे 20 बॉल आणि 20 बॉल मध्ये 11 ची आवश्यकता आहे. आणि आता मात्र साताऱ्याचा पोलाड बॅटिंग साठी दाखल झाला. पोलार्डच्या विरोधात फिरकीपटू गोलंदाजाने फिरकी घेतली आहे. डॉट बॉल आलाय. दरम्यान नाणेफेक झालं. यानंतरच्या होणाऱ्या सामन्याचं नाणेफेक झालंय. नाणेफेक जिंकलंय धुरंधर 11 वाळवा संघाने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय देखील घेतलाय. हो, पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा प्रयत्न. आता मात्र डॉट बॉल आलाय. शमवलंय, थांबवलंय, फलंदाजाला थांबवलंय. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त. 25 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि आवश्यकता आहे ती 11 धावांची.
धावांचा अभाव पाहायला मिळाला आणि त्यामुळे लो स्कोरिंग सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. वाढवा पाटणे जितका उंच तितकाच लांब आकाशाला बुक्की मारत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. रिव्हर्सचा फटका यावेळेस देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार आलाय. मात्र या चौकाराने सामना जिंकलाय. अर्थात शिवप्रेमी मलकापूर संघाने विजयावरती केलंय शिक्कामोर्तब आणि आता मात्र दुसरा विजय या स्पर्धेतला नावावरती राहिला शिवप्रेमी मलकापूर संघाच्या.